लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जास्त वेळ न दवडता इथून आपल्याला सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही पंच सुद्धा त्या ठिकाणी रेडी आहेत. एका बाजूला नितेश कदम सर आणि त्याचबरोबर सागर मोरे सर. आणि आज सिद्धेश गुरव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डान्सिंग अंपायर. खूप लांबचा प्रवास त्यांनी या ठिकाणी केलाय. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तुम्हाला बरोबर 8:15चं टायमिंग या ठिकाणी दिलं होतं. 8:49 गडामध्ये झाल्यात. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटे दिली गेले. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. मयूर आणि जगदीश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. काय परफॉर्मन्स दाखवला होता चौथ्या दिवसामध्ये जगदीश यांनी. त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी शेअर केला होता. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती युवराज वैती, एक ग्रेट ऑलराऊंडर. पुढचा मॅच आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला श्री गणेश जलसार आणि खाडी भाऊ या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रेडी राहायचं. लगेच आपण या इनिंग नंतर टॉस करणार आहोत आणि आपला संघ रेडी ठेवा. युवराज गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मयूरचा सुद्धा परफॉर्मन्स. मयूरचा सुद्धा परफॉर्मन्स अप्रतिम राहिला होता. युवराज नाही तर विराज आहे बॉलिंग ट्रॅकवरती. एक अभूतपूर्व सोहळा या स्पर्धेचा. अफाट मेहनत या स्पर्धेमागे. जवळजवळ 31 वर्षांची ही परंपरा ह्या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. खाऊ गोष्ट नाहीये. त्यामागे अथक परिश्रम असतात. जवळजवळ 2 ते 1.5 महिना या मैदानामागे अफाट मेहनत घ्यावी लागते. आणि त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर माइंडस्ट्रॉम या यूट्यूब वाहिनीवरती जा. तिथे तुम्हाला या स्पर्धेची जी खिलपट्टी बनवली गेली, आयोजन कसं करावं ते या वाहिनीवरती दाखवलं गेलंय. तो व्हिडिओ जरूर व्हायरल होताना आपण पाहिलाय. त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्स गेले 9 दिवस अफाट मेहनत त्यांची राहिली या स्पर्धेमागे. अश्विन गोपाले असतील, संजय अहिरे असतील, त्याचबरोबर दीपेश अवघडे आपल्याला पाहायला मिळाले. आणि लवकरच प्रोलिंग स्पोर्ट्स या ठिकाणी 1 लाखाचा टप्पा पार करेल यात काही शंका नाही आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करा या यूट्यूब वाहिनीला. येणारे मोठमोठे इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॅट्समन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. त्याचबरोबर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ. टॉस या ठिकाणी त्यांनी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि जे आजचं पॅनल आहे त्यांना पाहायला मिळते. संघांचा जो प्रवास असणार आहे, टॉप 8 मध्ये जे पोहोचलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. विटी लाईन विजेता संघ, त्यांच्या विपक्षामध्ये वसई विरार विजेता संघ असेल. त्यानंतर वैतरणा गटातील विजेता संघ आणि त्यांना 2 हात करेल पंकज मुरबे संघ. जीवदानी संघाला 2 हात करेल ओपन गटातील विजेता संघ. ज्या 2 संघांमध्ये एक सामना काल पेंडिंग राहिलाय. आणि आगरी समाज विजेता संघातील 2 हात करेल जयप्रकाश शेटवन संघाला. म्हणजे चांगली मॅच, चांगलं बॅटल आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. स्ट्रायकिंग होती मयूर आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग होती जगदीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती विराज दाखल झाल्यात शेट माणूस एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती विराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग होती मयूर. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल या ठिकाणी शफल होऊन फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. स्लिपमध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केले जाईल. 1 धाव लेग बायच्या रूपामध्ये परिपूर्ण केली गेली. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती एक आक्रमक स्ट्रोक केण्याचा प्रयत्न झाला होता. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिले तर धावा चेज होत आहेत दोन्ही संघांना माहिती आहे. त्यामुळे एक मोठी टोटल उभा करण्याचा त्यांचा मनसुबा असणार आहे. म्हणूनच टॉस जिंकणं भरपूर महत्वाचं होतं. टॉस या ठिकाणी जिंकला वैतीपाडा संघाने आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता.
यावेळेला शफल होऊन काय स्ट्रोक त्या ठिकाणी सजवलाय. सरळ चेंडू त्या ठिकाणी विकेट मध्ये पाहायला मिळतोय. एकदा परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चौथ्या दिवसामध्ये सुद्धा ह्याच प्रकारचे स्ट्रोक आपण पाहिले होते जगदीश यांच्या बॅटमधून. सातत्याने त्यांनी लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये जवळजवळ 70% धावा त्याच फील्डमध्ये त्यांनी जमावल्या होत्या आणि सातत्याने हे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते. पुन्हा एकदा तोच स्ट्रोक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. 2 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. चांगली गोलंदाजी विराज मैदानाच्या आतमध्ये करतोय. पॉवर प्लेचा षटक आहे, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी सार्थ करण्याचा प्रयत्न त्यांचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका बाजूला मयूर आणि जगदीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समोर त्यांच्या अगेन्स्ट त्यांना 2 हात करतोय. एका बाजूला आपण पाहू शकतात विराज. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी केले. करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील या ठिकाणी केले आणि यस पंचांचं बोट त्या ठिकाणी आकाशाकडे विसावलं गेलंय. बॅटची एज होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चाणक्य होते आणि कुठली चुकी त्यांनी केलेली नाहीये. पहिला धक्का या ठिकाणी टीम सिद्धेश लेवून तळापाडा संघाला गॉन. अंदाज रवी राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ज्यांच्या मदतीतून या स्पर्धेमध्ये एक हॅटट्रिक या ठिकाणी पूर्ण केली गेली होती. विथ द बॉलमध्ये त्यांनी जरूर चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, परंतु आज विथ द बॅटने परफॉर्मन्स दाखवणं खूप गरजेचं आहे. जगदीश यांची विकेट त्या ठिकाणी गेले. एकंदरीत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 3. नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. त्यांच्या समोर फील्ड सेटअप जर पाहिली तर डीपमध्ये मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय आणि फाईन स्लिप या ठिकाणी लावली गेले. शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा लावले गेले. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक. इनफिल्डचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला आणि सरळ बॉल या ठिकाणी पाठवले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रवी राऊत यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवरती एक आक्रमक स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला पोल त्या ठिकाणी केला होता. आपल्या मनगटाचा पुरेपूर या ठिकाणी वापर केला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. हलकासा वळून घेताना पाहायला मिळाला चेंडू. धावसंख्येत एकने वाढवेल. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती एकंदरीत 8च्या घरामध्ये 9च्या घरामध्ये 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एकंदरीत चेंडू फेकून झाल्यात या षटकामधील. 4 बॉलचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 8च धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. पहिले षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती विराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक बीट झाल्यात. आउटफील्ड फार फास्ट आहे आणि सरळ बॉल त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय. 5+4 म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. सलग 2 एक्स्ट्रा बॉल आणि जवळजवळ 6 धावा एक्स्ट्राच्या रूपाने येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती लागले गेले 13. एकच मोठा स्ट्रोक आला, परंतु ज्या प्रकारे ज्या एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यात, विराज थोडासा बॅकफुटला जाणवतोय. थोडासा पॅनिक मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि त्याच्या विरोधामध्ये चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि टीमची टोटल फलकावरती लागले गेले. धावसंख्या फलकावरती 13च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण आजचं अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि अंतिम दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. जे पेंडिंग सामने राहिले आहेत ते खेळवायचे आहेत दिवसामध्ये आपल्याला. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वलन निर्माण होताना पाहायला मिळालं. चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त झाला. एकदा या ठिकाणी येते या चेंडूवरती लेग बायच्या रूपामध्ये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 14च्या घरामध्ये. 14 रन्स स्कोर करते लागल्या गेल्या 5 बॉलचा
एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये चालाय. पहिले 3 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले होते विराजने, परंतु त्यानंतर चौथ्या बॉल नंतर थोडासा बॅकफूटला गेला. रवी यांच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरती जवळजवळ एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च झाल्या, त्या म्हणजे 6. तर शेवटचा बॉल आहे राऊंड विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूचा अंदाज या ठिकाणी घेता आलेला नाहीये, प्रेडिक्ट करता आलेला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती लागले गेले 14. 14 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. पहिल्या षटकाचा त्या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊत आपण डीजेकडे. लागल्या गेल्यात 9:54 आजच्या दिवसामधील पहिला बॉल फेकला गेला. 6 मिनिटे मागच्या षटकासाठी तुम्ही घेतलेली आहेत. तर 9 मिनिटांमध्ये पुढचे 2 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत काहीही करून. वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो. चला स्पीडअप करा युवराज, प्लीज घाई करा. पहिल्या षटकाचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 14. रवी राऊत स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती रॉकी ग्रुप एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी युवराज त्या ठिकाणी दाखल झाला. कटरचा वापर या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती केला होता. गॅपमध्ये आउटफील्ड फार फास्ट आहे आणि सरळ बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 4 धावून घेतात रवी राऊत यांच्या बॅटमधून. चौकार क्रमांक 2. यशाजवळ पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो, तिथे तुम्हाला लॉंग कटच घ्यावा लागतो. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना रवी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याची चर्चा आपण जरूर करणार आहोत. इथून खेळण्याचा प्रयत्न केला, फटका त्या ठिकाणी फसला. डाऊन दी बॉल विकेट किपर पकडला जाईल आणि संपला रवी राऊत यांचा खेळ. एक महत्वपूर्ण इनिंग त्या ठिकाणी होती. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. त्यांची विकेट या ठिकाणी गेले. दुसरा धक्का टीम या ठिकाणी आपण पाहू शकता सिद्धेश्वर तलावपाडा संघाला. पहिलं षटक 14 धावांचं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पण तो चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं युवराज वैतीचं. 2 बॉल्स एकंदरीत खेळ झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या नावावरती सुद्धा एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये राहिलंय. म्हणजे एक अविश्वसनीय क्षण त्यांच्यासाठी होता. एका मोठ्या स्पर्धेमध्ये एका मोठ्या मंचावरती खेळत असताना एक मोठा पंच त्यांनी दिलाय. व्हाईट यॉर्कर चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तुमच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट यॉर्करचा वापर या ठिकाणी केला होता. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी चकित केले गेले युवराजने. 3 बॉल्स एकंदरीत खेळ झाले. चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडून आणलंय. चांगली सुधारणा स्वतःमध्ये केली गेली. इम्प्रोव्हायझेशन केले गेलंय स्वतःमध्ये. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती युवराज त्या ठिकाणी दाखल होत आहेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कार्पेटला रोल करत बॉल निघून जातोय. लॉंग गनचं शतषक पुढे तत्पूर्वी एकदा परिपूर्ण केले गेले. एकेरीवरती संतुष्ट त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 19 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. एक चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे युवराजचा.
आणि चांगले इम्प्रूव्हमेंट केले गेले. पहिले षटक 14 धावांचे राहिले, त्यामुळे ह्या षटकामध्ये कुठेतरी संघर्षमयी प्रवास होता आणि पहिल्या 4 बॉलमध्ये तो संघर्षमयी प्रवास चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. शेवटचे 2 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. या सेकंड ओव्हरमधील 4 षटकांचं मॅच आहे. एक शॉर्ट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न चालला होता, चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या काही चेंडूंमध्ये थांबवून ठेवले फलंदाजांना. 2 युवा फलंदाज, त्याच्यासमोर एक युवा गोलंदाज, म्हणजे 3 यंगस्टर्समध्ये 3 युवकांमध्ये चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल असेल सेकंड ओव्हरमधील. एक इकॉनॉमिकल स्पेल सध्या मैदानाच्या आतमध्ये युवराज यांचा राहिला. त्यांच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय, परंतु त्यानंतरचे बॉल अप्रतिम लाईन लेंथ वरती हाताळले गेलेत. या बॉलवरती फॉलोइंग स्वीप केला गेलाय, फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. मधील 4 चेंडू जर पाहिजे तर चांगल्या टप्प्यावरती हाताळले होते. हा चेंडू बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये होता. षटकांसाठी 11 मिनिटे घेतली गेलेत. म्हणजे पुढील षटक तुम्हाला 4 षटकांमध्ये फेकायचं आहे, याची नोंद घ्या. 4 मिनिटांमध्ये फेकायचंय पुढील षटक, याची नोंद घ्या. 2 षटकांचं इथून खेळ संपन्न झाला मैदानामध्ये. टीमची टोटल फलकावरती 23च्या घरामध्ये 23 रन स्कोरवरती लागले गेल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूला श्री गणेश जलसर आणि दुसऱ्या बाजूला खाडी भाऊ. या 2 संघांमध्ये 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढील षटक या ठिकाणी फेकायचंय. 9-5 बरोबर गडलामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी राजदीप एक फिरकीपटू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्पिन अटॅकमध्ये आणलंय. लेफ्ट हँडेडची कमी नाहीये टीम कवदी यंगस्टर वैतीपाडा संघाकडे. नॉन स्ट्रायकिंगवरती एक संधी जरूर होती, ती संधी कुठेतरी हुकली गेले. बाईच्या स्वरूपामध्ये एकदा परिपूर्ण केले गेले आणि टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल चांगला या ठिकाणी टप्प्यावरती होता, चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. नेक्स्ट बॉल या थर्ड ओव्हरमध्ये राऊंड द विकेटने स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. सॉफ्टमच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय आणि धावसंख्या फलकावरती लागले गेले 25च्या घरामध्ये. 25 रन स्कोरवरती लागले गेल्यात. या इनिंगमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक्स्ट्रा बॉल हाताळले गेलेत. चांगला टर्न प्राप्त झालाय, चांगली स्टंपिंग त्या ठिकाणी केली गेली. तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला गेला. डिअर्सचा वापर या ठिकाणी केला गेला. अंपायर्स कॉल आपण पाहतोय. नॉट आउट म्हणजे सेफ असणार आहे. क्रीज वरती बॅट त्या ठिकाणी लँड केली गेली होती. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राजदीप. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण कठीण आहे जागेवरून स्ट्रोक खेळणं कठीण आहे राजदीपच्या अगेन्स्ट, कारण चांगले लेग कटर तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. बाईच्या रूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव येते. धावसंख्या फलकावरती लागली गेली एकंदरीत 26 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सातत्याने फलंदाज हुक आणि फॉलोइंग स्वीप करण्याचे प्रयत्न करत आहेत, कारण इतकं सोपं नाहीये खडीकडे स्ट्रोक खेळणं. राजदीपच्या विरोधामध्ये रायटी बॅटरसाठी सातत्याने कडाचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती धाव येणार नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. संघर्ष करतायत एका बाजूला फलंदाज आपण पाहू शकतायत हार्दिक आणि त्याचबरोबर मयूरच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. त्यानंतर संघर्षमय प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूपच वलन निर्माण होताना पाहायला मिळालं. या चेंडूवरती जास्त एफर्ट्स या चेंडूवरती लावले होते. राजदीपचं भविष्य उज्ज्वल आहे.
ज्या प्रकारे यंगस्टर गावदी वैतीपाडा नावाला साजेशी कामगिरी करतायत जे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये आवर्जून नाव घेईन युवराज आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर राजदीप या दोन खेळाडूंनी ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवलाय तो अव्वल दर्जाचा आहे. ते रिव्हर्स खेळला जातोय, प्रॉपरली स्ट्रोक नाहीये. हार्दिक त्या ठिकाणी पुढे येत आहेत, एकच धाव चेंडूवरती मिळेल, एकेवरती संतुष्ट त्या ठिकाणी व्हावं लागणार. 28 फलकावरती लागले गेले आहेत, 28 रन स्कोरवरती आपण पाहतोय. तर शेवटचा बॉल त्या ठिकाणी बाकी आहे. पुढच्या 60 सेकंदांमध्ये तो बॉल तुम्हाला फेकणं अनिवार्य असेल, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू चौथ्या षटकामध्ये या 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचा बॉल या षटकामधील तिसऱ्या षटकामधील राऊंड द विकेटने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले होते, पण तो हरकत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी राहिला, कारण एकही मोठा स्ट्रोक या षटकामध्ये आला नाहीये. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला मैदानाच्या आतमध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 चक्रामध्ये 28 रन स्कोरवरती लागले गेलेत. हे षटक जर पाहिलं तर एकंदरीत 5 धावींचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे जो आलेख होता, जो ग्राफ होता, तो कुठेतरी डाऊन होताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक 14 धावींचं एक चांगली स्टार्ट तिथे मिळाली, परंतु त्यानंतर युवराज आणि राजदीप या युवकांनी केलेली गोलंदाजी ती अव्वल दर्जाची राहिली. नावाला सजेशी कामगिरी करतायत. आता शेवटच्या 6 बॉल्स इथून खेळ बाकी आहे. चला कॅप्टन्स नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. श्री गणेश जलसर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल खाडी भाऊ. या दोन संघांमध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी लढत दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करून घ्यायचे. बरोबर या 6 चेंडूनंतर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. शेवटच्या 6 बॉल्सचा खेळ बाकी आहे. मागचं षटक सुवर्ण काल त्या 6 चेंडूंचा राहिला. मागच्या 6 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजांनी कामगिरी केली. रोहन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉक ओव्हरमध्ये रोहनवरती जबाबदारी टाकली गेली. पहिलाच बॉल अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. असं विकेट किपरने सुद्धा चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लावले आहेत, कारण विथ द टर्न ज्या प्रकारे त्यांनी विकेट किपिंग केले. चांगला बॉल पहिल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पॅडवरती बॉल होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली. बॉल शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल करतो. एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे चौथ्या दिवसामध्ये खेळ दाखवला होता या दोन्ही फलंदाजांनी, तो खेळ आज दाखवला नाहीये. तो आत्मविश्वास नाहीये सकाळच्या सत्रामध्ये. एका बाजूला मयूर आणि हार्दिक या 2 फलंदाजांच्या मध्यातून टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 30 चक्रामध्ये. शेवटचे 4 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. आकाश गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चांगली मेहनत त्यांनी घेतली आणि कालच्या दिवसामध्ये ते आज प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून आपण पाहिलेत त्यांना. आणि काही गोलंदाजी केली. समोर बिलाल शेख होते, श्याम चौधरी होते. त्यांना भिवू न जाता ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ती अव्वल दर्जाची राहिली आणि एक अविस्मरणीय दिवस त्यांच्यासाठी राहिला. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेल्या. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हार्दिक बाद झाल्यात. नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये येतात 5व्या क्रमांकावरती. 3 बॉल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पुढचा मॅच आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. श्री गणेश जलसर आणि त्यांना 2 हात करेल त्यांच्या विपक्षामध्ये खाडी भाऊ. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण उपस्थित राहा. टॉस आपण करणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला अजूनही मयूर मैदानामध्ये आहेत. पाय रोवून जरूर राहिल्यात, पण तुझ्या धावा हव्या आहेत त्या धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. ज्या रन्स हव्या त्या रन्स त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. पुढील बॉल या स्लॉग ओव्हरमधील चौथा बॉल असेल. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एकही क्षेत्ररक्षकांनी त्यांनी झेल पकडलेला नाहीये. आणि इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते, परंतु त्या एका धावेचं नुकसान जरूर होणार आहे, कारण एक धाव खूप महत्वाची आहे. रनआउटच्या रूपामध्ये रिव्ह्यू घेतलाय का? रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. DRS चा वापर त्या ठिकाणी केला गेलाय. एकंदरीत 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये चला डिसिजन पेंडिंग असणार आहे.
तत्पूर्वी टॉस रिया दोन्ही संघांचे कॅप्टन एका बाजूला खाडी भाऊ आणि त्याचबरोबर श्री गणेश जलसार दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस रिया पडताळणी आमच्या इथून पीसीआर रूम मध्ये केली जाते. नॉट आउट म्हणजे सेफ आहेत फलंदाज मयूर क्रीज मध्ये. तर शेवटचे 2 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. येणाऱ्या 2 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक अपेक्षित असणार आहेत. ज्या मागच्या 2 षटकांमध्ये धावांची हमी जाणवलंय, धावांची कमी जी जाणवलंय ती कमी इथून भरून काढावी लागणार आहे. शेवटच्या 2 बॉलमध्ये टीमचे टोटल फलकावरती लागले गेले 32 रन स्कोर करते आपण पाहतो. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर मागच्या 2 षटकांमध्ये झाला कमबॅक. समोर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. भरत आपला जो स्ट्राईक ठेवतो आता शेवटचा बॉल असेल आणि धावा झाला स्कोर कार्ड होती 33 रन स्कोर करते लागला गेला. टॉस साठी आपण या एका बाजूला श्री गणेश जलसर आणि खाडी भाऊ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंगचा. टॉस झाल्यानंतर बॅटिंग करावी लागली सिद्धेश तलावपाडा संघाला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 33 धावफलकावरती लागले गेलेत. त्यामध्ये अजून ऍड होतील. लॉंगॉनला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. डीपमध्ये लॉंगॉन आहे. मिसफील्ड झालं त्या मिसफील्डचा फायदा घेत आहेत. बॅटिंग एंडकडे थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीवरती संतुष्ट त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. टीमचे टोटल फलकावरती 35 चक्रामध्ये 35 रन स्कोर करते लागले गेले. 36चा टार्गेट आहे. 36चा चेस असणार आहे 4 षटकांमध्ये. लगेचच सिद्धेश तलावपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला टॉस श्री गणेश जलसार आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल खाडी भाऊ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी पण या. प्रितेश गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा पण टॉस करणार आहोत. खाडी भाऊ संघाच कॅप्टन टॉस साठी या. रुपेश प्लीज लवकरात लवकर या. प्रितेश गावड आपण या. एक ग्रेट स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. गेले 9 दिवस त्यांची अफाट मेहनत या ठिकाणी राहिलंय. या स्पर्धेला चांगलं सहकार्य या ठिकाणी करतायत प्रितेश गावड. त्यांच्या शुभेच्छा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. श्री गणेश जलसर संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी खाडी भाऊ संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या. चला बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एकंदरीत 36 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चला खाडी भाऊ संघाचं कॅप्टन लगेच टॉस साठी या आणि प्रितेश गावड आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस त्यांच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि दोन्ही संघांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आपण वेळेवरती उपस्थित झालात. 2 संघांमध्ये टॉस आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. प्रितेश गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची शुभेच्छा करतोय टॉस. श्री गणेश संघाचा कॉल असेल रॉकी ग्रुप आणि फुल टॉस असा कॉल त्या ठिकाणी केला गेला आणि फुल टॉस आलाय. पुन्हा एकदा आपण टॉस करूयात. फुल टॉस असा कॉल आणि यस फुल टॉस आलाय. राकेश टॉस तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाही. या मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय श्री गणेश जलसर संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊ आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
सेकंड मॅच आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला श्री गणेश जलसार आणि त्यांना दोनवत करेल खार्डी भाऊ. श्री गणेश जलसार संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हुक करत असताना इनटू दी गॅप मध्ये बॉलला क्लिअर केलंय आणि सरळ बॉलला पाठवले लॉंग लेगला चौकार. बॉलवरती एक ड्रीम स्टार्ट त्या ठिकाणी आपण पाहू शकता. विराटच्या बॅटमधून चौकार आलाय. त्यानंतर लॉंगॉनला ठोकलाय हा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅट 6 धावा षटकार. काय फटका या ठिकाणी सजवलाय. संघर्षाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवरती पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय. खराब बॉलवरती तुटून पडलाय विराज मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उमेश आणि विराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विराजने ज्या प्रकारे बॅटिंग केलंय मागच्या 2 बॉलवरती. अजून एक स्लॉक स्वीप डीप मध्ये मिड विकेट नाहीये. सरळ बॉल त्या ठिकाणी निघून जाईल. आदरणीय सदानंद दादा 111 स्टँडला अभिवादन करण्यासाठी चौकार. एक फ्लाइंग स्टार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय विराज. मागच्या 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक आणि टीमची टोटल फलकावरती 14च्या घरामध्ये 14 रन स्कोर करते आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतोय. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागच्या 3 बॉलमध्ये पॉवरफुल स्ट्रोक आल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केलाय परेश. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूला फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. टीपमध्ये लॉंगॉन होतं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता या बॉलवरती सुद्धा, परंतु प्रॉपरली टायमिंग या चेंडूवरती होऊन होतं. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 36 धावांचा पाठलाग करायचा आणि चांगली स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मागच्या 4 बॉलमध्ये ज्या प्रकारे स्ट्रोक आल्यात 15 धावा फलकावरती लागले गेलेत. पुढील बॉल हुक आणि सरळ बॉल त्या ठिकाणी पाठवला गेलाय. लॉंग लेगला क्लिअर करतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंगेस्ट 6 षटकार. जिंदा रखो जनाब, आज हंसने वाला कल तालियां जरूर बजाएगा. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. इंटू दी गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न प्रतीकचा बॅकअप त्या ठिकाणी मिळतोय. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 23 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक या ठिकाणी घेतली होती त्याच्या विरोधामध्ये जवळ एकंदरीत आपण पाहू शकता या षटकामध्ये 23 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कारण प्रत्येक काळ हा आपला नसतो. कधी कधी कठीण काळ सुद्धा असतो. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 23 आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 36 धावांचा पाठलाग करायचा असताना चांगली स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती रवी राऊत अजून एक विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विथ द बॅटने त्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आले होते. आता गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दाखवणं खूप गरजेचं आहे. लांबचा प्रवास त्यांनी या ठिकाणी केलाय. दोन्ही संघांनी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलं. तर जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथून तुम्हाला लढावं लागणार आहे. कारण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये रडायचं नाही तर लढायचं आणि ती हिंमत, ती जिद्द, चिकाटी या ठिकाणी दाखवून द्यावी लागणार आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना ठिकाणी आपण पाहू शकता 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 23 रन स्कोर करते आपण पाहतोय. ज्यासाठी एकंदरीत 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये.
ज्या प्रकारे स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिले गेले दोन्ही फलंदाजांनी उमेश आणि त्याचबरोबर विराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी आहे. नॉन स्ट्राईकवरती फेकी त्या ठिकाणी केली गेली. एकच धाव चेंडूवरती मिळेल. तर विजयासाठी 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. पुढील सामना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये श्री गणेश जलसार आणि दुसऱ्या बाजूला खाडी भाऊ या दोन संघांमध्ये. श्री गणेश जलसार संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि रेडी राहायचं आहे दोन्ही संघाने पुढील मॅचसाठी. 17 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. दोन्ही सेट पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आपलं अधिराज्य गाजवत आहेत. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. करण्याचा प्रयत्न केला होता पंचांकडे अपील आणि यस पंचांचं बोट त्या ठिकाणी आकाशाकडे गेले कारण इम्पॅक्ट बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये होता. स्टंपच्या समोर त्या ठिकाणी सापडले आणि सागर मोरेसर त्या ठिकाणी तटस्थ आहेत. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघाला. फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकंदरीत टीमची टोटल फलकावरती लागले गेले 24च्या घरामध्ये 24 रन स्कोर काढते आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. मागच्या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक येऊ दिलेले नाही आहेत. पहिले षटक खूपच खराब राहिलं कारण त्यामध्ये जवळजवळ 23 धावा आणि सातत्याने मोठे स्ट्रोक त्या षटकामध्ये आले होते. पुढील बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल चाललाय लॉंग लेगमध्ये. लॉंग चीज असणार आहे त्या ठिकाणी. शतषक येत आहेत डीपमधून. स्क्वेअर लेग पुढे सरकला होता आणि 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. आता म्हणजे विजयासाठी इथून 10 धावांची आवश्यकता आहे. रविराव त्यांच्या विरोधामध्ये मोठे स्ट्रोक खेळणं खूपच कठीण आहे. मोठा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आणि चौथ्या दिवसामध्ये तो अनुभव आपण पाहिलाय कारण एक विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती. सतत त्यांनी विथ द बॉलमध्ये त्यांनी परफॉर्मन्स केलाय. खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते अर्थातच माऊली चषक 2025 5 ते 9 फेब्रुवारी आणि ते मैदान गुंजलं जाईल. तलावपाडाचं ते मैदान आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल स्टेप आउट करून हा स्ट्रोक पाठवलाय. शॉर्ट ऑफ दी इनिंग या ठिकाणी आपण पाहू शकता. काय स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला. स्टेप आउट केला फ्रॉम फुटला आणि त्यानंतर फुल टॉस कन्वर्ट केला मिडल ऑफ द बॅटने. षटकार विजयासाठी. एकंदरीत 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये जरा. दुसरा षटक प्रगती पथावरती. इथून याच बॉलवरती फिनिश करण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. तिथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हरमध्ये. विजयासाठी 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. ऑफसाईडला बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. बॉल जाईल कव्हरमध्ये. सुपर कव्हरला त्या ठिकाणी शतक पाहायला मिळतो. एकच धाव चेंडूवरती मिळालाय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. पण 2 संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला श्री गणेश जलसर आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल खाडी भाऊ. श्री गणेश जलसर संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि बॅटिंगसाठी पाचारण केले गेले खाडी भाऊ संघाला. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत आपण पाहू शकता 3 धावांची आवश्यकता आहे. 36 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये 23 धावा. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. इथून विजयासाठी 3 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. मयूराला बॉलिंग ट्रॅकवरती आज विथ द बॅटमध्ये नाराज केला मयूरने. परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिलेला नाहीये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत 3 धावांची गरज आहे. ऑफसाईडला चिप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा परिपूर्ण केले. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी झाला. बॅकअप नव्हता नॉस्टेकवरती आणि जवळजवळ 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. आता विजयापासून 1 पाऊल दूर म्हणजे अंतिम 8 मध्ये पोहोचण्यापासून 1 पाऊल दूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ. आणि या यंगस्टर्सनी
ज्या प्रकारे इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलाय. एक धावेची आवश्यकता. ऑफ साईडला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप म्हणजे ही धाव पूर्ण झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ या ठिकाणी अंतिम 8 मध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू झालाय. मोठमोठ्या संघांना पराभूत करून या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला या स्पर्धेमध्ये. स्वप्न प्रत्येकाचं असतं अंतिम 8 मध्ये पोहोचण्याचं. कालच्या दिवसामध्ये आई जीवदानी संघाचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आज आपण पाहू शकतायत गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ कित्येक वर्षांचं स्वप्न होतं रॉकी ग्रुप चषकामध्ये अंतिम 8 मध्ये पोहोचण्याचं. ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ. किरणजी कारभारी साहेब त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, एक गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळते. सूरज भोईर आणि त्याचबरोबर रोहित भोईर आपलं सुद्धा स्वागत आहे. सर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी असणार आहेत. मॅन ऑफ द मॅच अर्थातच विराज पण पाहू शकतायत. त्यांच्या बॅटमधून 16 धावा आणि त्याचबरोबर विथ द बॉल मध्ये एक विकेट सुद्धा मिळवली.